नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB फोर्थ सेमिस्टर लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट 2 चे इम्पोर्टंट क्वेश्चन आपण बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न येत होते, की सर इम्पोर्टंट क्वेश्चन द्या LLB फोर्थ सेमिस्टरचे. सो ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये ज्युरिस्प्रुडन्सचे जे काही इम्पोर्टंट क्वेश्चन होते, ते तुम्हाला मी दिलेले आहेत. व्हिडिओ अपलोडेड आहे चॅनलला, ती तुम्ही परत एकदा बघू शकता. कॉन्ट्रॅक्ट 2 चे आज आपण बघणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट 2 चे जे काही महत्त्वाचे प्रश्न ते तुम्हाला आज मी या व्हिडिओ थ्रू देणार आहे. व्हिडिओ खूप थोडी मोठी होऊ शकते, बट यासाठीच लेंदी होऊ शकते. बिकॉज तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता किंवा तुम्ही पॉज करून जे काही क्वेश्चन मी तुम्हाला सांगत आहे, त्याचे तुम्ही नोट डाउन करून घ्याल. ठीक आहे. जे मी क्वेश्चन तुम्हाला देत आहे ते इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. अदर दॅन जे काही तुमच्याकडे कॉलेजचे तुमचे जे काही प्रोफेसर असतील किंवा तुम्ही स्वतःहून जर काही कोणते प्रश्न काढले असतील, तेही प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. जे मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न देत आहे, ते तर महत्त्वाचे आहेतच. पण जे तुम्हाला जर कोणी जर दिले असतील किंवा तुम्ही स्वतःहून जर ते काढले असतील, तेही तुम्ही करू शकता. ओके. हे आपले सोशल हँडल आहेत. Instagram, Facebook, YouTube एंड Telegram चॅनल. Telegram चॅनलसाठी पी-डी-एफ वगैरे तुम्हाला तिकडे भेटत असते. तिकडून तुम्ही डाउनलोड करू शकता. नोट्स वगैरे Telegram चॅनलला तुम्हाला भेटत असते. ओके. आता जो आपला लेक्चर आहे, इम्पोर्टंट क्वेश्चन कॉन्ट्रॅक्ट 2 चे ते आता मी चालू करतो. फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट 2 चे इम्पोर्टंट क्वेश्चन सेमिस्टर 4 साठी जर आपण बघितलं, वन लाइनर जे क्वेश्चन आहेत, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, हू कॅन एक्सरसाइज जनरल लाईन. सेकंड क्वेश्चन आहे, स्टेट एनी 4 काइंड्स ऑफ बेलमेंट. थर्ड क्वेश्चन आहे, डिफाइन द टर्म बेलर अँड बेली अँड ड्युटीज. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेले आहे. जे विद्यार्थी मराठीमध्ये करत आहेत स्टडी, त्यांनी हे ट्रान्सलेशन त्यांच्यासाठी दिलेलं आहे. फोर्थ ऑप्शन आहे, एक्सप्लेन पार्टनर्स ऑथॉरिटी इन अॅन एमर्जन्स. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट डज फ्युचर गुड्स मीन अंडर सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. क्वेश्चन, डिफाइन बेलमेंट ॲज पर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. हे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. या क्वेश्चनमध्ये इम्पोर्टंट क्वेश्चन आहे ते. हे तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला हे दिलेले आहेत. व्हॉट इज मीन्ड बाय द टर्म ॲक्ट ऑफ फर्म. हे तुम्हाला रीडिंग करून यासाठी देत आहे, की तुम्ही पॉज करून तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्टली स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. डेफिनेशन पण यामध्ये विचारू शकतात. डिफाइन लाईन, लीन. हाऊ मेनी टाइप्स ऑफ लीन आर देअर. डिफाइन गुड्स अंडर सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. तर हे इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. वन लाइनर. नेक्स्ट जे वन लाइनर्स आहेत, हे समोर तुम्हाला दिसत आहे. डिफाइन प्लीज आहे, डिफाइन इंडिमिनिटी आहे. व्हॉट इज कंटिन्यू गॅरंटी. व्हॉट इज पार्टनरशिप ॲट विल. सो हे जे क्वेश्चन आहेत, हे वन लाइनरचे क्वेश्चन आहेत. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये जी मेमध्ये एक्झाम होणार आहे, त्यासाठी तुम्हाला त्याची हेल्प चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे, शॉर्ट नोट्स आहे. क्वेश्चन नंबर 2 जे आपल्याला विचारलेलं जातं. त्यामध्ये हे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत शॉर्ट नोट्ससाठी. काइंड्स ऑफ पार्टनरशिप आहे, कॉन्ट्रिब्युशन आहे, ऑक्शन ऑन सेल आहे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी आहे, राइट ऑफ पार्टनर्स आहे, डिस्टिंग्विश बिटवीन कंडिशन अँड वॉरंटी. त्यानंतर ड्युटीज अँड लायबिलिटीज, बेलर याचे काय आहे, पार्टनरशिप ॲट विल. हे जे क्वेश्चन आहेत शॉर्ट नोटसाठी आहेत, ते तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही रीड आउट करा आणि चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास तुम्ही करू शकता. याचे जे नोट्स आहेत ऑलरेडी तुम्हाला Telegram चॅनलला दिलेले आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 3 जर बघितला आपला जो सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन होतो, त्या सिच्युएशन बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन मी दिलेला आहे. देअर वॉज अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द सेल ऑफ पार्सल ऑफ 200 बॅग्स ऑफ व्हीट अननाउन टू द सेलर. 20 बॅग्स were stolen at the time of contract. The seller delivered rest of the bags, but the buyer refused to take them. The seller then brought an action for the price. म्हणजे वरील प्रकरणात जर आपण बघितलं मराठीमध्ये, खरेदीदार वस्तू घेण्यास किंवा पैसे देण्यास जबाबदार आहे का? आहे. तर त्याचं रिझन तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे आणि जर वरचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे,
जर इनव्हॅलिड आहे, तर त्याचं तुम्हाला रिझन द्यायचं आहे. म्हणजे कारणे द्यायची आहेत आणि व्हॅलिड असेल, तर तुम्हाला त्याचं कारणे द्यायची आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिच्युएशन बेस्डमध्ये ते तुम्हाला यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे. समोर तुम्ही बघू शकता किंवा एकदा रीड आउट तुम्ही करू शकता किंवा नोट डाउन तुम्ही हा क्वेश्चन करू शकता. येणाऱ्या एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, जे तुम्हाला मी समोर आता तुम्हाला देत आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की रिमेनिंग सब्जेक्टचे पण द्या सर. रिमेनिंग सब्जेक्ट जे आहेत, ते पण तुम्हाला देणार आहे मी. या वीकपर्यंत ते क्वेश्चन तुम्हाला सर्व सब्जेक्टचे भेटून जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्येच सिच्युएशन बेसमध्ये की अरमान आणि सुलतान यांनी भागीदारी फर्म सुरू करण्यासाठी करार केला म्हणजे पार्टनरशिप फर्मचा आहे. त्यानुसार ते सुलतानच्या किंवा फर्मच्या कोणत्याही नुकसानाची जबाबदारी न घेता 60-40 च्या प्रमाणात नफा वाटून घेण्यास सहमत आहेत. त्यांनी नोंदणी नसलेल्या फर्मसोबत व्यवसाय करण्यास सुरुवात केली. म्हणजे हे जे पार्टनरशिप आहे इज व्हॅलिड आहे का? आणि रजिस्ट्रेशन फॉर्म मॅन्डेटरी म्हणजे फॉर्म नोंदणी करणे अनिवार्य आहे का? त्याच पद्धतीने तुम्हाला आन्सर यामध्ये द्यायचे आहेत. या तिन्ही क्वेशनचे आन्सर मी तुम्हाला Telegramला टाकून देईन. डोंट वरी. ठीक आहे. बट तरीही तुम्ही पण ट्राय करा, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट जो आपला लाँग क्वेश्चन असतो. त्यामध्ये जर आपण बघितलं तर हे तुम्हाला क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत. मेन तुम्हाला याच्यामध्ये इम्पोर्टंट आहे लाँग क्वेश्चनची सुरुवात करताना तुम्हाला इंट्रोडक्शन महत्त्वाचं आहे किंवा मीनिंग लिहायचं आहे, डेफिनिशन लिहायचं आहे. टाइप्स जर विचारलं तर टाइप्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत. पूर्ण मजकूर पूर्ण लिहिल्याच्या नंतर लास्टला तुम्हाला कन्क्लुजन करायचे आहेत. जिथे सेक्शन इम्पोर्टंट आहे, जिथे केस लॉ इम्पोर्टंट आहे, तो केस लॉ सुद्धा तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने जर लाँग आन्सर दिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. पण मी अगेन तुम्हाला सांगत आहे परत एकदा, क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 3 हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. त्यामध्ये तुम्हाला मार्क्स भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतात एक्झामिनरकडे. ओके. सो क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 3 चांगल्या पद्धतीने करा. त्याचे क्वेश्चन, त्याचे आन्सर तुम्हाला चांगल्या प्रकारे बायाट पाहिजे. ठीक आहे. हे तुम्हाला लाँग क्वेश्चन दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं, डिफाईन पार्टनरशिप, एक्सप्लेन डिटेल टाइप्स ऑफ पार्टनर्स, differentiate between condition and warranty, define agent and principal, discuss the modes of appointment and termination of agency. ओके. आणि याच्यामध्ये बेलमेंट आणि प्लेज हे क्वेश्चन तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. आपण क्वेश्चन नंबर 1 पासून स्टार्ट केलं तर क्वेश्चन नंबर 4 पर्यंत सर्व क्वेश्चन तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. ते चांगल्या पद्धतीने करा. जर माझ्याकडे आन्सर या क्वेश्चनचे भेटले, तर तुम्हाला Telegram चॅनलला पाठवून देईन किंवा Telegram चॅनलला ऑलरेडी नोट्स पाठवलेले आहेत. त्यामध्ये हे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. ओके. अजूनही तुम्ही जर सोशल हँडल जर वापरला नसेल किंवा अजूनही परत कुणाला जर क्वेश्चन असेल, कॉल करायचा असेल, तर त्यांनी हा जो Instagram आयडी आहे, डिस्क्रिप्शन लिंक तुम्हाला दिली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्यामध्ये डायरेक्ट फॉलो करा मला आणि डायरेक्टली तुम्ही मला तिकडे कॉल करू शकता किंवा डायरेक्टली मेसेज करू शकता Instagramला. ओके. सो एवढंच या व्हिडिओमध्ये. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की इम्पोर्टंट क्वेश्चन सर तुम्ही द्या. त्यासाठी हे क्वेश्चन दिलेले आहेत. चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बघा आणि ते क्वेश्चन नोट डाउन करा आणि तेच क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्पफुल नक्की ठरेल. ओके. थँक यू सो मच.